सर्व शेतकरी आणि गोपालकांचं आपल्या गिरप्रेमी या हक्काच्या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। आपल्या रुद्र डेअरी फार्मवरती आज 24 मार्च रोजी सर्व 21 गायी विक्रीसाठी उपलब्ध आहेत। त्यापैकी एक 5 ते 6 गायी वेलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या गायी आहेत त्या गाभणमध्ये आहेत। आपल्या फार्मचं वैशिष्ट्य असं आहे की आपण ज्या गाभण गायी असतात त्यांची सडमुखी आणि अंगपडीच्या पूर्ण खात्रीत राहतो आणि जे वेलेल्या गायी असेल त्यांचं जे करंट आजचं जे दूध आहे तेच आपण सांगून व्यवहार केले जातील। तर आपल्या व्हिडिओ पाहून जर कोणी शेतकऱ्याला जर गाय पसंत झाली तर आपण टोकन टाकून त्यांच्या घरपोच गाई पोच करण्याचं काम करतो आणि घर व्हिडिओवर ज्या गाई सिलेक्ट करतात त्या गाई त्यांच्या घरी गेल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीत व्हिडिओ सांगतो की ह्या पद्धतीची गाय आहे सर्व त्यांनी त्यांच्या घरी गेल्यानंतर चेक केलं तरी चालते किंवा शेतकऱ्यांनी समोर येऊन आपल्या फार्मवरती व्हिजिट देऊन स्वतः चेक करून पाहून गाय खरेदी केल्या तरी आपल्या फार्मवर चालते। आपल्या फार्मवरची 1 नंबरची गाय दुसऱ्या वेताला जाण्याला आहे, मोठ्या मापाची गाय आहे। अजून ह्या गायला 8 दिवस वेळ बाकी आहे। एक 12.5 अंतर पाहू शकता, गायची क्वालिटी पाहू शकता। ह्या गायची आपण किंमत 70-75 हजार रुपये सांगतोय, फायनल 61,000 रुपयाला हाणायचा व्यवहार आपल्याला करायचा आहे। ह्या गायची दुधाची कॅपॅसिटी एक 12 ते 13 लिटर राहील। ही आपल्या फार्मवरची 2 नंबरची गाय आहे, दुसऱ्या वेताला जाण्याला अजून एक 15 दिवस वेळ बाकी आहे गायला जाण्याला। 12.5 अंतर पाहू शकता, एकदम प्युअर ब्लड लाईनमध्ये गाय आहे, मोठ्या मापाची। ह्या गायची एक कॅपॅसिटी दुधाची 12 ते 13 लिटर राहील। ह्या गायची आपण किंमत 70-75 हजार रुपये सांगतोय, फायनल हाणायचा व्यवहार 65,000 रुपयाला आपल्याला गायचा करायचा आहे। ही आपल्या फार्मवरची 3 नंबरची गाय काबरागीरमध्ये अजून एक 10 ते 12 दिवस वेळ आहे जाण्याला। 12.5 अंतर पाहू शकता, एकदम शांत स्वभावाची गाय आणि मोठ्या मापाची गाय, दुधाची कॅपॅसिटी एक 12 ते 13 लिटर राहील। ह्या गायची आपण किंमत सांगताना 70-75 हजार रुपये सांगतो। ह्या पण गायचा आपल्याला 61,000 रुपयाला व्यवहार करायचा, एकदम मोठ्या मापाची एक काबरागीरमध्ये 12.5 अंतर पाहू शकता। चल ही आपल्या फार्मवरची 4 नंबरची गाय, एकदम शांत स्वभावाची, दुसऱ्या वेताला जाण्याला आहे, अजून एक 14 ते 15 दिवस जाण्याला वेळ बाकी आहे। 12.5 अंतर पाहू शकता, गाईचा माथा वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता, कानाची साईज, खांदा एकदम क्वालिटीमध्ये गाय आहे। ह्या गायची आपण किंमत सांगताना 70-75 हजार सांगतो, फायनल हाणायचा व्यवहार 61,000 रुपयाला आपल्याला या गायचा करायचा आहे। ही आपल्या फार्मवरची 5 नंबरची गाय आहे, तिसऱ्या वेताला जाण्याला आहे, एकदम मोठ्या मापाची गाय आहे। ह्या गायची दुधाची कॅपॅसिटी एक 18 ते 20 लिटर समोरच्या मालकाने सांगितलेले आहे। आपण ह्या गायची 15 ते 16 लिटरच्या दुधाच्या गॅरंटीत आपण ही गाय देणार आहोत। ह्या गायची आपण किंमत 1,10,000 रुपये सांगतोय, व्यवहाराला बसल्यानंतर थोडंफार इकडे तिकडे होईल। एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे, एकदम मोठ्या मापाची। ही आपल्या फार्मवरची 6 नंबरची गाय, एकदम मोठ्या मापाची। ह्या गायला अजून एक 15 ते 20 दिवस जाणारी वेळ बाकी आहे तारखेवर। एकदम मोठ्या मापाची गाय आहे, 14 ते 15 लिटर दूध कॅपॅसिटीची। याही गायची आपण 85,000 रुपये किंमत सांगतो, व्यवहाराला बसल्यानंतर इकडे तिकडं होतील। ह्या गायच्या सडमुखी अंगपडीच्या पूर्ण आपण गॅरंटीत राहतोय। ही आपल्या फार्मवरची 7 नंबरची गाय, पहिल्याच वेताला जाण्याला आहे, दाताला 4 आहे, एकदम शांत स्वभावाची आहे, एकदम प्युअरमध्ये गाय आहे आणि 12.5 अंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता, प्युअर क्वालिटीची। आपण या गायची 60-65 हजार रुपये सांगतोय, फायनल हाणायचा व्यवहार 51,000 रुपयाला करायची या गायचा। आपण जास्त काय जास्त किमती सांगत नाही, जशी गाय असेल त्या पद्धतीने किमती सांगतो। खरेदी खर्च वळून 1,000-2,000 राहिले तरी आपण गाईचा व्यवहार करतो। ही आपल्या फार्मवरची 8 नंबरची गाय, दुसऱ्या वेताला जाण्याला आहे, शांत स्वभावाची एकदम, अजून जाण्याला एक 10 ते 12 दिवस वेळ बाकी आहे। 12.5 अंतर पाहू शकता, एकदम घट्ट अंगाची गाय। ह्या गायची दुधाची कॅपॅसिटी एक 10 ते 12 लिटर राहील। ह्या गायची आपण 65-70 हजार रुपये किंमत सांगतो, हाणायची व्यवहार 55,000 रुपयाला आपल्याला ह्या गायचा करायचा आहे। ही आपल्या फार्मवरची 9 नंबरची गाय, दुसऱ्या वेताला जाण्याला आहे, मोठ्या मापाची, एकदम प्युअरमध्ये, अजून एक 10 ते 12 दिवस जाण्याला वेळ बाकी आहे। आपण गायच्या 12.5 अंतर पाहू शकता, मोठ्या मापाची गाय आहे, दुधाची कॅपॅसिटी 13 ते 14 लिटर राहील गायची। ह्या गायची आपण किंमत सांगताना 85-90 हजार रुपये सांगतो, हाणायची व्यवहार 75 हजार रुपयाला आपल्याला करायचं आहे। ही आपल्या फार्मवरची 10 नंबरची गाय, दुसऱ्या वेताला जाण्याला आहे, एकदम प्युअर क्वालिटीमध्ये गाय आहे, एकदम 12.5 अंतर पाहू शकता। ह्या गायची आपण किंमत 70-75 हजार रुपये सांगतोय,
फायनल 65,000 रुपयाला हाणायचा व्यवहार या गाईचा आपल्याला करायचा आहे. ही आपल्या फार्मरची 11 नंबरची गाई पहिल्याच वेळेला जाणायला आहे. अजून एक 8 ते 10 दिवस जाण्याला वेळ बाकी आहे. सडापर्यंत अंतर पाहू शकता. या गाईची आपण किंमत 60-65,000 रुपये सांगतोय. फायनल हाणायचा व्यवहार 48,000 रुपयाला आपल्याला गाईचं करायचं आहे. ही आपल्या फार्मर 13 नंबरची गाय दुसऱ्या वेळेला जाण्याला आहे. वेलेली आपला जाण्याला म्हणतात वेलेली गाय आहे. खाली कारवड या गाईला आता एक 9 ते 10 लिटर दूध चालू आहे. या गाईचा फायनल व्यवहार 51,000 रुपयाला आपल्याला करायचा आहे. किंमत 60, 65, 70,000 रुपये सांगतोय. फायनल 51,000 रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे. आपल्या फार्मरची 14 नंबरची गाय दुसऱ्या वेळेला जाणलेली आहे. या गाईला खाली कारवड आहे. आता एक 8 ते 9 लिटर दूध चालू आहे. दूध ही 11-12 लिटर देईल, पण आता एक 8 ते 9 लिटर दूध चालू आहे. ताजी वेलली आहे. अजून दूध पूर्ण यायची. ह्या गाईची आपण किंमत 70-75,000 रुपये सांगतो. फायनल 65,000 रुपयाला आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आहे. दुसऱ्याच व्यताला जाणलं आहे. ही आपल्या फार्मरची 15 नंबरची गाय पहिल्याच व्यताला जनलेली आहे. 2 कारवडे. आता एक 10 ते 11 लिटर दूध 9 ते 10 लिटर दूध चालू आहे 2 टायमाचं. एक 10 ते 12 दिवस झाले जनलेली. खाली तिच्यासारखीच एकदम प्युअरमध्ये कारवडे. कोणी येऊन 2 टाईम 4 टाईम 9 ते 10 लिटर या गाईचं दूध पिळायचं आणि मगच ही गाय घेऊन जायची. ह्या गाईची आपण किंमत सांगताना 65-70,000 रुपये सांगतोय. हाणायचा व्यवहार 57,000 रुपयाला आपल्याला या गाईचा करायचा आहे. एकदम प्युअरमध्ये गाईची क्वालिटी आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. रात्रीच गाडी आलेल्यामुळं अजून गाई व्यवस्थित पाक्यावर नाहीत. आपल्या फार्मरची 16 नंबरची गाय वेलेली आहे. ह्या गाईला पण खाली कारवड आहे. ही गाय तिसऱ्या व्यताला जनलेली आहे. आता ह्या गाईला 9 ते 10 लिटर दूध कुणी पण येऊन 2 टाईम 4 टाईम मिल्किंग करून घ्यायचं. ह्या गाईची आपण किंमत 55-60,000 रुपये सांगतोय. फायनल हाणायचा व्यवहार 45,000 रुपयाला आपल्याला या गाईचं करायचं आहे. खाली कारवड आहे. 9 ते 10 लिटर 2 टायमाचं दूध चालू आहे. ही आपल्या फार्मरची 17 नंबरची गाय तिसऱ्या वेताला जनलेली आहे. ह्या पण गाईला खाली कारवड आहे. आपल्याकडे आज जेवढ्या गाई वेळल्या तर सगळ्या गाईला कारवड आहे खाली. ही गाय तिसऱ्या वेताला जनलेली आहे. आता एक 8 ते 9 लिटर 2 टायमाचं दूध चालू आहे या गाईला. प्युअरमध्ये गाय. कलर फक्त बुरका आहे. सडापर्यंत आपण अंतर पाहू शकता. दूध काढायला एकदम शांत गाय. ह्या गाईची आपण 55-60,000 रुपये किंमत सांगतो. ह्या पण गाईचा हाणायचा व्यवहार 45,000 रुपयाला करायचं. आपल्या फार्मरची 19 नंबरची गाय दुसऱ्या वेताला जाण्याला एकदम मोठ्या मापाची. अजून एक 20 ते 22 दिवस जाण्याला वेळ बाकी आहे. ही गाय मांडीवर आल्यानंतर 65-70-80 65-70च्या आसपास या गाईचा विक्री होती. तर आपण गाईला अजून वेळ असल्यामुळं फायनल हाणायचा व्यवहार 51,000 रुपयाला आपल्याला ही गाय द्यायची. ही आपल्या फार्मरची 20 नंबरची गाई कॉन्क्रेज क्रॉसमध्ये वेलेली गाय आहे. एक हिला 20 ते 25 दिवस झाले जनलेली. 3-3 लिटर दूध आहे. आता 6 लिटर दूध आहे. ही गाय आपल्याला फक्त 25,000 रुपयाला आपल्याला ह्या गाईचा व्यवहार करायचा आहे. 6 लिटर दूध चालू आहे. खाली कोंड आहे या गाईला. ही कारवड आहे. अजून म्हणजे आता दोन दात कारवड आहे. एक 2 वर्षाच्या आसपास वय आहे. आता ही लागवडीच्या मापाची एक 2 महिन्यात एक गाईची कारवडीची लागवड होईल. ह्या मापाची कारवड आहे. एकदम प्युअरमध्ये क्वालिटीमध्ये. ह्या कारवडीची आपण 40-45,000 रुपये किंमत सांगतो. फायनल 30,000 रुपयाला आपल्याला या कारवडीचा व्यवहार करायचा आहे. एकदम प्युअरमध्ये आणि मोठ्या मापाची. आज 24 मार्च रोजी आपल्या फार्मवरती ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या आहेत. ज्या कोणी शेतकऱ्यांना गाई खरेदी करायच्यात त्या शेतकऱ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला कॉल एखादा उचलण्यात नाही आला तर व्हॉट्सअपला मेसेज करा. आपण त्या गाईचा व्यवहार करू. चालते. सर्व शेतकऱ्यांना जय श्रीराम. धन्यवाद.